पटकन काय वाट टाइम करीस. अरे ये आमचे आऊ हा बोमला बुजायला लागेल ना. टाइम झाला. चल पटकन जाऊ. असा रे ते बायकांचा तसाच रे. ऐक ना बोमला भुजलीस ना ते एखाद काळी बोमलाची माना होती जेव्हा आमचे आवून उडदांची डाल करेल आहे ना. माना तर विसानी शिवाय घास नाही जाय गेल्या. चल पटकन जाऊ. अरे नाक्यावरला काम कसं माहित ना. लेट गेला का काम नाही लागत आहे. चल लवकर. ए चंगू अरे होत्या पोरी रिकामी ठाव घेऊन चालला रस्त्याची. आता आपला काम नाही जमायचा. अरे दिवस सकाळ सकाळी फारवाट पण होती लागली. अरे देवा. अरे तू तर असे अंधश्रद्धावर विश्वास ठेवतोस. अरे काय अंधश्रद्धा. बारीक तवशा ऐकत इथे रिकामी ठाव सांग रस्त्यांशी नेलं का काहीच काम जमन हे. अरे तर ना आम्हाला शिकायचा काय तू पण अनपड गवारायला चल पटकन. अरे चंगू तू सांगत असतोय मी तुझा मानतून इथं पटकन मी मानन ही कोणाचा. हा चंगू अरे होती नाही ना माझ्या चांगली रस्त्याची आडवी. अरे भोका असो का भोकी आम्हाला पनोथी लावून आईला तर का भोकी. पण त्या रस्ता कापून गेली ना आत्तासा काम जमायच्यात नाही. नाही 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 जात वाजता तू जा. फुकट फेरी होल तुझी. मी नाही याचो. मी चालू घरा परत. नाही 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 मी येऊच नाही. तू असे अंधश्रद्धावर विश्वास ठेवतो. चालू मी तर उचलून देस. आया के आया वाडकुबा आया के. अरे बाबू होगा कहिए अरे बाबू औकात रहे ना. वाडकुबा मला कोणीतरी कॅन्सल ना. फार वेट होत. अर्धा मेलून अर्धा जिता ओढ्यात कॅन्सल नाही तर पुरा मरण. तरी जाऊ आपले भक्ताची नियता. अरे हो याला भक्ताची नियत याला भूत कोणी होते आहे ना. माना पक्का माहित आहे का त्याला कोणा भूता त्या पण माहित आहे. ते भूतावर मेल्यावर रोग येऊन देस घेऊन जाऊ देस उचलत असत. पण बाबा मी काय सांगा भक्ताकडे नको याला आपल्या बैठकीत घेऊन जाऊ. ती पिंटेने जाता ना तर सांग अख्खा हजार बेस होय. कहाणे करतो तर ऐकून ही दे. मग तसं दुःख तर तरी कुठे तर. हा तू काय सांगत होतास पोरा. ह बैठकीत सांगा अख्खा हजार होतो बेस. याला आपले अथियो असं तापाल तो ना असं घेऊन जाऊ ना तथशी येताना नागतूच पण येईल. ओढा भारी सांगा तथ. अरे निही याला ना भूत कोणी होते है. भक्ताचे जीवन या लागेल. चल उठ. अरे भक्ता कर जाऊ ना. अरे नको बैठकीत ना. अरे भक्ता कर जाऊ ना. अरे नको ना बैठकीत ना. अरे भक्ता कर जाऊ ना. अरे मेल्या अरे मेल्या इकडे माझा जीव द्यावा लागले ना. तुम्ही इकडे नाही तिकडे नाही करता. एक काम करा ना मग मधन हे जिरा नाही तुकडा भक्ता नाही. अरे बाबू हो ते दादाच कसं नाव तो ऐकतो काय येन जाण बैठकीत नाही सांगतो. हो चालेल तर चला भक्ता देत जाऊ. अरे अरे हे काय घेऊन तू मेल्यावर रोग कसा निघाला. तुझं दोन्ही डोला फुटलं. अरे ओढा मोठा माणूस दिसत नाही का तुला. अरे त्या दवाखान्यात जायचा रस्ता इकडची तर इकडे कोणा घेऊन चाललास. अरे याला भूत गुन्हे होते आहे. याला भक्ताची जवळ न्यायला लागत. भक्ताने आम्हाला सांगला आहे. भक्ता सांगला ना तुम्ही मानला. काय माणूस आहे बेंड्या का. तू तर आम्हाला सेना आहेस ना. तुला तर थोडी तरी अक्कल हवी. अरे सेना हो मग याला बाबाकडे घेऊन जातो. कोणता बाबा. चतुर कावल्यासारखी त्याची तेज नजर. अख्खे गावाची रेहते त्याला खबर. त्याचं तंत्र मंत्र सगळे भूतावर ठेवतो ताबा. त्याचं नाव आहे जोरदार बाबा. हट बाजूला चल. तिकडं जय जोरदार बाबा. मूर्ख बालक कोण आहेस तू. माझी निंदा अवस्था भंग करण्याचं दुस्साहस केलं. तुला मी श्राप देऊ इच्छितो. नको नको बाबा मला साप नको. आशीर्वाद दे.
फार मोठी अडचण आहे माझी. जोरदार बाबाच्या दरबारात हर एक समस्याचे समाधान प्राप्त होईल. काय समस्या आहे तुझी बालका, सांग मला. बाबा जरा पर्सनल आहे. पर्सनल आहे? अरे जोरदार बाबाच्या दरबारात पर्सनल असं नाही तर सार्वजनिक असं सगळी समस्याचा उपाय आहे. सांग तू. पर्सनल म्हणजे अशी आहे का पोरी कशा पटवायच्या त्याचा उपाय सांग मला. असा ऐक, तुला मी एक अंगारा करून देतो. हा, आंबट तुंबट कडू गोड कुचट पांचट करीना करिश्मा आलिया भट यांसारखे बॉलिवूडच्या हिरोईन पटवायचे तिचा थोबाडकणी आहे तुझा. पण पालघरची एक तरी हिरोईन तुला पटवून देस असा देवा आशीर्वाद दे. हात ठू योग्य अंगारा. उद्या सकाळीच उठ, गरम उकलते पाण्यात आंघोळ, ना एक कोमेल गुलाबाचा फूल घेन, ना पोरीचे जवळ जा, ना आय हेट यू सांगून प्रपोज कर. तर बाबा मग पोरी पटेल काय? मग काय हो ते सवतातून नांग. आता 501 रुपये ठेव ना चाल मांड. जय जोरदार बाबा. बसा 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 बसा. काय झालं? बसा. बाबा आमची एक समस्या आहे, याला आता तूच बेस करशील. तर मीच बेस करीन ना. मी नाही करीन तर कोण करीन? मे नाही तो कोण बे? बोल बोल बोल. मे नाही तो कोण बे? हा, मे नाही तो कोण? बाबा तू बाबा. इकडे येतात. काय समस्या आहे सांग. काय होत आहे तुला? जोरदार बाबा मला ना काय होय ते माहित नाही, पण जे पण होत ना ते फार वेट होत. टेन्शन घेऊ नको. शांती ठेव, शांती ठेव. काय समस्या आहे ती? बाबा याला ना भूतगुणी होते नाही ना, हे फार तडमळत होत तसा. आता काय उपाय करायचा ना तर तूच कर बाबा. तुम्ही करू नको दास. तुम्ही एकदम रेहा बिंदास. अथ बसेला आहे सगळे भूतांचा बास. तुझा नाव प्रकाश नाही तुझा बेंडे बास. जोरदार बाबा नावात दम आहे. थांबा आता तुमची समस्या आता दूर करून टाकू. छूम मंतर नैचा दगड वरच्या घोसाला बांधून भूताला ना टांगीत सुचाला. एकल बेकल जांगल झुंगा करवेल कोका नाशिक टेबा आहाना दहाना आखा बाठू गायब. आता दुखत तुझे नाही ना? दुखत. अरे कसं काय दुखत? मेह मंतर मारला म्हणजे खेळ खाल्लास. नाही दुखत तुझे? अरे दुखत मानायला तर नाही ये ना कोणाक दुखत आहे गे. अरे कसं काय रे? माना वाट ये काहीतरी वेगळाच केलं. भूतगुणी आहे, भूतगुणी आहे. थांबा आता मला वाराच घ्यायला लागेल. संबल कर देवा. आसेरी कोसेरी बाबा लावली लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स. हा देवा, हा देवा. हा 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 हो चालत देव. बाबा देवान काय सांगता? चालत चालत. हो. एक 2 व्हीलर एक 4 व्हीलर. काय बाबा भक्ताच्या वेळी तुला गाड्या पण लागतील? अरे तसा नाही रे. ही आमची एक भक्तांची बोलायची भाषा आहे. 2 व्हीलर म्हणजे 2 पायांचा कोंबडा. ना 4 व्हीलर म्हणजे समजला? तिला आखी पब्लिकला समजला. समजला? हा समजला समजला. भाऊ बाबा बोकडे बोकडे. हा बोकुड. आता करू नको लेट. डायरेक्ट पुढचे गुरुवारी भेट. बोकुड ना कोंबडा घेऊन सरळ येत थेट. ना आता मला 1001 रुपयांची त्या भेट. तुमचा आजार दूर होईल. हात फली नको पैसे दे. घे बाबा घे. काय रे काय? अरे यो धर्मासेठ. अरे ये 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 ये. बोलू का तू? 17 फेऱ्या गेल्या तुझ्या जेवण. काय एखाद म्हणून कॉन्ट्रॅक्ट भेटल काय तर सांगायला लागलास? फार मोठासा कॉन्ट्रॅक्ट भेटल ना. अंबानीहून मोठा श्रीमंत होशील. अरे तो होशील ना. जरा धीर धर. ऊपर वाला जब भी देता है छप्पर फाड़ के. हा पण तो दिस केव्हा येईल? दर फेऱ्याला तुला 2-3 हजार रुपये दिला ना. असा करून मी गरीब झालो ना. यो असा लबाड बाबा आहे. थांबा याची मी बरोबर करीत हूं ना. तुम्ही याला उचला ना दवाखान्यात घेऊन जा. तर जिता माणूस घुसलवून ठेवा. चला 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 चला. चला याला काय सांगला का दवाखान्यात घ्यायचं जा असा. चली बाबाकडे
साधू बेस आहे साधू ना? बेस होतं. बाबू ए सदू बा बाबू सदू रे बाबू आपे डॉक्टर कर जाऊ आता तुला बाबू बाबू लढू नको रे बाबू. डॉक्टर अरे, काय झालं काय डॉक्टर काय भाऊ आजार ओके ओके इकडे आणून आसडा दिला मी चेक करतो. अरे त्यात काही सामान बाबा नाही ते त्याला आणून असू अरे सॉरी इकडे आणून झोपतो असं मी चेक करतो. आणू ना डॉक्टरचे रे कामाला सांगायचे असते. काय होतंय बाळा तुला उसाचे मसनीचे ऊस पिलवट जातो ना तशी माझ्या पोटातले आकडे पिलवट जात डॉक्टर गेले जेवायला आल्यावर बघतील पोस्टमॉर्टम करायची की चिरफाड. अरे जिथे माणसाच्या पुढे चिरफाड करीतोस काय तू डॉक्टर आहेस. माझा चिरफाड डॉक्टर है सदू बा डॉक्टर आले डॉक्टर आले डॉक्टर आले. Hey Sandy, what's happened? सर यू आर जेवायला गोईंग तोपर्यंत पेशंट गोईंग व्हॉट प्रॉब्लेम होईंग बघा ना तुम्ही सर. ओके बघतो मी बघतो. गिव्ह मी प्लीज हेडफोन्स. हेडफोन अरे यार ते टेथोस्कोप दे इकडे. हा काय होते तुला बाळा. अरे बाळांनी माझं नाव सदू. अरे सॉरी काय होतंय सदू तुला. तू डॉक्टर आहेस ना तर मला काय आजार आहे तर तपास ना. अरे बापरे जरा जास्त सिरियस केस दिसते. बघतो मी चेक करतो. शांत राहा थोडा वेळ. सरळ हात जोरात श्वास घे आणि मी सांगल्याशिवाय सोडू नको. हा तुमचं काय नाव. भेंड्या डेंजर भेंड्या राहणार वांघर जे अमरणपाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर. ओके कूल. कुली वेलकर. अरे यार कुली नाही विचारली मी. हा डॉक्टर उसा सोडू का नको तुम कोणला. अरे सोड सॉरी ते ऍड्रेस विचारत होतो ना ते माझ्या लक्षातच नाही. मी काय म्हणतो हे ठीक आहे सर्व. किती दिवस गेले. काय अरे आजारी होऊन किती दिवस झाले. एखादा आठवडा झाला. एखादा आठवडा. मग एवढ्या दिवस तुम्ही आजारी होते आणि दवाखान्यात त्याच्या सोडून काय करत होते. वाडखोबा भक्ताच्या इंडवीत होता. जोरदार बाबाच्या इंडवीत होता तरी काही फरक नाही पडले ना. आता दवाखान्यात आणला. डॉक्टर जरा घाईच कर ना फार टाइम कैसा झाला है. शटाप गप्प बसा तुम्ही. तोंडातून एकही शब्द काढू नका. तुमचा मुलगा एक आठवडाभर आजारी होता तेव्हा तुम्ही इकडे तिकडे फिरवलं तेव्हा तुम्हाला उशीर नाही झाला. अंधश्रद्धेला बळी पडून भक्तांकडे आणि तांत्रिक लोकांकडे घेऊन जात होते तेव्हा तुम्हाला उशीर नाही झाला. लोकांच्या सांगण्यावरून बैठकीमध्ये जाऊन तेल लावत होते तेव्हा तुम्हाला उशीर नाही झाला. आता अति झाल्यावर तुम्ही इथे घेऊन येता आणि अशात उशीर होतो आणि एखादा मृत्युमुखी पडतो. मग तुम्ही डॉक्टर्सना आणि हॉस्पिटलला दोष देत बसता. वा रे वा. डॉक्टर माझा चुकला माफ कर मला. ठीक आहे त्याला मी आता इंजेक्शन देतो आणि गोळ्या औषधे घेऊन तो बरा होईल. आणि माहिती आहे मला जागा. एक लक्षात ठेवा याच्या पुढे कुणी पण आजारी असताना इकडे तिकडे भटकू नका. सरळ दवाखान्यात या. कळलं. हो डॉक्टर. हो चालेल डॉक्टर. आता याच्या पुढे आम्ही दवाखान्यात येणार. हा समजदार वाटतोय मला. हा बरं सँडी इंजेक्शन देऊन टाक. ओके सर. मित्रांनो आपणही कधी कधी अंधश्रद्धेला बळी पडून इकडे तिकडे फिरत बसतो. तर असं करू नका. अशात आपण आपल्या प्रिय माणसाला कधी गमावूही शकतो. तर आजारी पडल्यावर सर्वात दवाखान्यातच जावा. अंधश्रद्धा टाळा आणि विज्ञानावर विश्वास ठेवा. थँक्यू. धन्यवाद.